नमस्कार. आज मी आपल्या इथे एका बालशिव व्याख्याती शिवप्रेमीची ओळख करून देणार आहे, जी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आहे, जिने आजवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकण अशा अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शिवव्याख्यान, भीमव्याख्यान देऊन हजारो लोकांची मनं जिंकली आहेत. छत्रपती संभाजीराजे यांचा आशीर्वाद व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुंबई महापौर पासून अनेक बड्या राजकीय नेत्यांना इतक्या लहान वयात जिच्या गाठीभेटी झाल्या आहेत. तसेच YouTube व Facebook वरील अनेक फॉलोअर्स आहेत. तर चला आता आपण वैदेही मोरे यांना मंचावर बोलूयात. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर 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 हर. संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा व समोर उपस्थित सर्वांना सर्वप्रथम माझा म्हणजेच वैदेही विक्रम मोरे हिचा जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायला गेलं तर ते अख्खं समुद्र आहे. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी दिवसही कमीच आहे, परंतु मला माझे विचार मांडण्याची संधी फक्त 15 मिनिटं दिली आहेत. म्हणून मी आपल्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींचे मावळे अर्थातच स्वराज्याचे पिलर यांचा इतिहास उभा करून देणार आहे. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तर इतिहास म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक कायापालट होय असं क्लार्क मार्क्स म्हणतात. खरं तर इतिहासाच्या पानापानावर भविष्याला घडवण्याचं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्यातूनच उद्याची पिढी घडत राहते, फुलत राहते, भरत राहते आणि नवा इतिहास उभा करते. ही खरी वस्तुस्थिती आहे. राजकीय कारकिर्दीत अशी अल्प काळात एक घटना घडली नाहीये. हे फक्त महाराष्ट्रात घडलंय. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलंय. 750 वर्षांचा पारतंत्र्य फक्त 30 वर्षात हटवलं. फक्त 30. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा. एखाद्या ध्येयाच्या दिशेने समर्पित धोरणे कसं कार्य करावं हे आम्हाला शिवचरित्र सांगतं. खरं तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही. तुम्ही काम कसं करता यालाही महत्व नाही. तुम्ही कामाचं नियोजन कसं करता याला फार आणि फार महत्व आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. त्या 50 वर्षाच्या आयुष्यातील 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष हे स्वराज्य घडवण्यात गेली. 30 वर्षात एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलेलं नाही. महाराजांच्या आयुष्यातील एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलेलं नव्हतं ते म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त याचंच नियोजन महाराजांनी केलेलं नव्हतं. खरं तर इतिहास घडतो कसा, माणसं घडतात कशी. 12 वर्षाचे शिवराय आपल्या आई वडिलांसोबत बंगलोरात असताना जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वतःचा प्रपंच बाजूला
शिवाजीराजे बंगलोरातच आहेत, पुण्यामध्ये यायचे आहेत, स्वराज्याचा आरंभ व्हायचा आहे. त्या अगोदर शहाजीराजे म्हणतायत, होय आम्हाला खात्री आहे की तुम्ही राज्य उभाराल, होय आम्हाला खात्री आहे की तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल, होय आम्हाला खात्री आहे की तुमचं राज्य एके दिवशी विश्वाला वंदनीय होईल. शहाजीराजांनी अजून काय दिलं शिवाजीराजांना? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं. शहाजीराजे शिवरायांना म्हणाले, ध्यानी घ्या शिवबा, भविष्यात तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ तयार करायचं आहे. आणि शहाजीराजांनी शिवरायांना एक भगवा ध्वज दिला. शहाजीराजे शिवरायांना म्हणाले, शिवबा, हा भगवा ध्वज कुणालाही पेरणं शक्य होत नाही, त्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते, कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्री कृष्णाचा आहे, हा भगवा प्रभू श्री रामचंद्राचा आहे, हा भगवा जय जय राम कृष्ण हरी म्हणत जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव बोलून रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे, हा भगवा त्यागाचा आहे, शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे, राजा आहे, हा भगवा फडकू द्या. एका पित्याने आपल्या पुत्रामध्ये देह पेरलं, धैर्य पेरलं, स्वप्न पेरलं, महत्वाकांक्षा पेरली. आणि शिवराय आपल्या आई वडिलांचं स्वप्न घेऊन पुण्यामध्ये आल्या. पुण्यामध्ये जिजाऊंसोबत आले. महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 5 प्रस्थापित शाळांना उद्ध्वस्त करून अखेर 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी तयार झाले. मी नेहमी विचार करते की महाराज जेव्हा त्यांच्या सिंहासनाकडे चालले असतील, त्यांच्या मनामध्ये नक्कीच त्यांनी जो काही 20-22 वर्षांचा प्रवास केला त्यांच्या नजरेसमोरून धावला नसेल तर नवलच आहे. त्यांना आठवलं असेल की अरे जेव्हा कोंढाण्याला तानाजीला जायचं होतं, म्हणजे कोंढाण्याची मोहीम तानाजी घेण्याचं ठरलेलं, त्यावेळी तानाजींच्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्न होतं. महाराज तानाजीला म्हणाले, अरे तान्या, तुझ्या मुलाच्या लग्नावर लक्ष केंद्रित कर, या मोहिमेवर मी स्वतः जातो. तेव्हा तानाजी मालुसरे काय म्हणाले होते? आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि हेच तानाजी मालुसरे मोजक्या मावेना घेऊन कोंढाणा सर करतात आणि गड आला सिंह गेला, हे आपल्या सर्वांना परिचितच आहे. ते तानाजी मालुसरे महाराजांना आठवले नसतील तर नवलच आहे. नंतर भोलल खानाला हरवून सुद्धा माफ करून सोडून दिलं, म्हणून ज्या प्रतापराव गुजराल महाराज ओरडले, हेच प्रतापराव महाराजांना म्हणाले, जोपर्यंत मी त्या भोलल खानाला मारत नाही, मी माझं तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आणि प्रतापराव फक्त 6 मावळ्यांना घेऊन भोलल खानाच्या 12,000 फौजावर तुटून पडतात व ते 7 वीर धारातीर्थी पडतात. ते प्रतापराव गुजर महाराजांना आठवले नसतील तर नवलच आहे. नंतर पुरंदर जाऊ नये म्हणून 700 मावांच्या मदतीने जे दिलेर खानाच्या अफाट फौजावर तुटून पडतात व कित्येक गनिमांचा फरशा उडवतात, ज्यांच्या कंठामध्ये बाण लागून ते धारातीर्थी पडतात, ते मुरारबाजी देशपांडे महाराजांना आठवले नसतील तर नवलच आहे. आणि इतिहासातील सर्वात मोठी लढाई जी मला वाटते ती म्हणजे घोडखिंडची लढाई, म्हणजेच पावनखिंडची लढाई. 300 लोक 5,000 सैन्याशी लढले होते. थोडक्यात मांडणं कठीण आहे, पण आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. आपल्याला कळलं पाहिजे की 300 लोक 5,000 सैन्याशी लढतात कसे आणि त्यातून आपण काय शिकू शकतो. आपल्या सर्वांना माहितीच असेल की सिद्धी जोरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता. आता महाराजांना पन्हाळ्यावरून जायचं होतं विशाळगडावर. पन्हाळा ते विशाळगडाचं अंतर जवळपास 65 किलोमीटर होतं. रात्री 9 ते 10च्या सुमारास शिवाजी महाराज 600 मावळ्यांना घेऊन पन्हाळ्यावरून निघाले. वाट सरळ नव्हती. अगदी त्या जंगलांमधून, दऱ्याखोऱ्यांमधून, काट्याकुट्यांमधून जायचंय. घोड्यांचा वापर करायचा नाही, कारण घोडे आवाज करतात. याचाच अर्थ 65 किलोमीटरचं अंतर आपल्याला पायी पार पाडायचंय. हे काम खूप कठीण होतं. तरी सुद्धा शिवाजी महाराज आणि 600 निवडक मावळे, जेठे आणि बांदल, बाजी प्रभूंसारख्या सेनाने महाराज निघाले. सकाळी 6 ते 7च्या सुमारास हे सर्वजण 52 किलोमीटरचं अंतर पार करून घोडखिंडीच्या इथे पोहोचले. आणि हेराल्ड मार्फत त्यांच्या कानावर बातमी आली की सिद्धी जोर सोबत असणारा आणखी एक सरदार सिद्धी मसूद तिथे 5,000चं सैन्य घेऊन येतोय. त्यात 2,500ची घोडदळ आहे आणि 2,500ची पायदळ आहे. याचाच अर्थ या
उघड्या मैदानात सामोरं जाणं शक्य नव्हतं. 13 किलोमीटरचं जे अंतर उरलं होतं हा सर्व मैदानी प्रदेश होता. इथे 600 जण 5000 सैन्याशी लढू शकत नव्हते हे विधिलिखित होतं. तेव्हा बाजी प्रभूंनी एक धाडसी निर्णय घेतला. ते महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही 300 मावळे घेऊन पुढे वा, विशालगड गाठा. किती 13 किलोमीटर आपल्याला जायचंय. 13 किलोमीटर अंतर जायला 1 प्रहर म्हणजे 3 तास लागतात आणि ती आमच्यासाठी T20 ची मॅच आहे. आम्ही ते खेळू. भले आम्ही दमलोय, भले आम्ही थकलोय. काल आम्ही किती वाजता जेवलो मला आठवत नाही महाराज, आम्ही उपाशी आहोत. पण महाराज मी तुम्हाला एक शब्द देतो, जोपर्यंत ना बाजी आणि 300 लोक खिंडी समोर छातीचा परत करून उभे एकाही गनिमालाही खिंड ओलांडून देणार नाही. महाराज तुम्ही खुशाल निघा. महाराजांना ही कल्पना तितकीशी आवडलेली नव्हती. तरी सुद्धा या सगळ्यांच्या विनवण्यांना शरण येऊन महाराज विशालगडाकडे जायला निघतात आणि हे 300 लोक ती खिंड लढवायला सज्ज होतात. विचार करा, समोरून 5000चं सैन्य येतंय. ते ताज्या दमाचं सैन्य आहे. ते लोक थकलेले नाहीयेत. हे 300 लोक थकलेले आहेत आणि त्या थकलेल्या अवस्थेत त्यांच्याशी लढणं म्हणजे अख्खाच्या अख्खं समुद्र अंगावर घेण्यासारखं होतं. म्हणजे आता आपण गनिमिकावर येतो. बाजी प्रभूंची रणनीती काय असेल तर 300 मावळ्यांपैकी 100 मावळे खिंडीच्या तोंडापाशी उभे राहतील. खिंडे निवडण्याचंच कारण काय आहे तर जरी समोरून 5000चं सैन्य येत असेल तर ते 5000चं सैन्य एकत्रित ती खिंड पार करू शकणार नाही. त्यांना 1-1, 2-2, 3-3 असं करूनच ती खिंड पार करावी लागेल. याचाच अर्थ 5000 मधील 1000 लोक अंगावर येणार आहेत आणि त्यांना अंगावर घेण्यासाठी खिंडीच्या तोंडाशी 100 मावळे उभे आहेत आणि त्यांच्या पुढे त्यांचा मोरक्या उभा आहे ज्यांचं वय 45 ते 50 वर्ष, बाजी प्रभू देशपांडे. दोन्ही हातात तलवारी घेऊन ज्यांना दानपट्टे म्हटले जाते. एक तलवार 6.5 किलोची, दुसरी तलवार 6.5 किलोची. 13 किलोचा सिलेंडर उचलून लढण्यासारखं होतं. 3 तास कंटिन्युअसली लढायचंय, 3 तास सातत्याने लढायचंय. हे काम सोपं नाहीये. स्ट्रॅटेजी अशी आहे की एक मावळा 10 जणांशी लढणार. विचार करा, एक मावळा 10 जणांशी लढतोय. तो जर कोसळला तर बाजूच्यावर किती जणांची जबाबदारी येणार होती? 20. आणि या 20 जणांना अंगावर घेणं हे या भूतकाळात, वर्तमान काळात, भविष्य काळात फक्त एकाच व्यक्तीला जमू शकतं. तो म्हणजे आपला रजनीकांत. ऑब्व्हियसली, कारण सामान्य माणसाला हे शक्यच नाहीये. आणि जो मावळा एक मावळा 10 जणांशी लढतोय तो जर कोसळला तर बाजूच्यावर 20 जणांची जबाबदारी येणार होती. याची काय स्ट्रॅटेजी असेल तर गनिमी काव्यानुसार या 100 मावळ्यांच्या मागे आणखी 30 ते 35 जणांची एक बॅकअप फळी उभी असणार. समोरचा एखादा मावळा लढता लढता कोसळला, मागचा एक मावळा येईल, त्या मावळ्याला बाजूला घेईल, त्याची जागा तो चालवेल आणि लढत राहील. तोपर्यंत लढत राहील जोपर्यंत तोफेचे आवाज येत नाही. कारण वचन दिले महाराजांना, जोपर्यंत तोफेचे आवाज येत नाही यमाला सुद्धा मला नेण्याची परवानगी नाहीये. आणि मग ते युद्ध सुरू झालं. सकाळी 9ला सुरू झालेलं युद्ध 1 प्रहर म्हणजे 3 तास 12 वाजता युद्ध संपायला हवं होतं. पण महाराज काही विशालगडावर पोहोचले नाहीत. तोफेंचा आवाज आला नाही, लढाई लांबू लागली. महाराज न पोहोचण्याचं कारण काय होतं तर विशालगडाच्या पायथ्याशी आधीच जसवंत दळवे आणि सूर्यराव यांनी विशालगडाला वेढा घातला होता. आता महाराजांसोबत जे 300 मावळे गेलेत ते 65 किलोमीटर चालून गेलेत. ते आणखीन थकलेत. मग वेढा फोडायला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. 4 तास लागतील, 5 तास लागतील. याचाच अर्थ पावनखिंडीची लढाई जी 3 तास होणार होती ती 9 ते 10 तासांवर लांबली गेली होती. 9 ते 10 तास समोरच्यांशी लढणं एक काम सोपं नाहीये. बरे समोर 1000 येत आहेत. ते 1000 दमले तर दुसरे 1000 येतील. ते 1000 दमले तर तिसरी 1000ची फौज येईल. पण या 100 लोकांना पर्याय नाहीये. त्यांना लढायचंय. आणि अशा अवस्थेत जर कोणी ती खिंडीत शिरण्याचा प्रयत्न केला तर त्याची काय स्ट्रॅटेजी असणार तर त्या खिंडीच्या आत आणखी 5-5 जणांच्या एक तुकड्या उभ्या केल्या आहेत. आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना साह्य पुरवण्यासाठी खिंडीच्या वर कडेला काही मावळे आहेत जे वरून दगड, धोंडे, भाले फेकून त्या मावळ्यांना मदत करतील, साह्य पुरवतील. आणि यदा कदाचित या सगळ्यांना ओव्हरटेक करून जर कोणी खिंड पार करण्याचा प्रयत्न केला तर खिंडीच्या मागे आणखी 50 ते 60 मावळे उभे आहेत. याला म्हणतात चक्रव्यूह. हा चक्रव्यूह तोडून जाणं त्या 5000 काही 10000 जणांनाही शक्य नव्हतं. त्या जागेमुळे आणि आपल्या मावळ्यांच्या स्ट्रॅटेजीजमुळे. आणि मग ते युद्ध सुरू झालं. सकाळी 9ला सुरू झालेलं युद्ध 1 वाजता
त्याची समजूत होती. सिद्धी मसूदने एका बंदूकधाऱ्याला बोलावलं आणि बाजूच्या टेकडीवर उभं केलं. सिद्धी मसूद त्या बंदूकधाऱ्याला म्हणाला, "वो बाजी प्रभु को खत्म कर, वो खत्म तर सारी लढाई खत्म." तो बंदूकधारी त्या टेकडीवरून वेड्यासारखा त्या 300 लोकांना लढताना बघत होता. सिद्धी मसूदने त्याला विचारलं, "अरे हुआ क्या? खत्म कर बाजी प्रभु को." तो बंदूकधारी त्याला म्हणाला, "अरे मैं उसको मारूंगा, लेकिन मुझे ये तो बताओ कि इसमें बाजी प्रभु है कौन?" कारण सगळेच बाजी प्रभु वाटतायत, सगळे एका लीडर सारखे लढतायत, एका नेत्यासारखे लढतायत. यामध्ये बाजी प्रभु आहे तरी कोण? तेव्हा सिद्धी मसूदने जे वर्णन केलंय बाजी प्रभूंचं, ते वर्णन इतिहासालाही दर्शवते की त्या लढाईमध्ये काय झालं असेल. जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना, वो बाजी है. जो सगळ्यात जास्त लाल झालाय तो बाजी आहे. ज्याच्या डोक्यापासून पायापर्यंत जखम व्हायला जागा उरली नाहीये, जो रक्तबंबाळ झालाय तो बाजी आहे, त्याला मार. त्या बंदूकधाऱ्याने बघितलं, एक माणूस दोन्ही हातात दानपट्टे घेऊन वेड्यासारखा लढतोय, रक्ताच्या थारू आहेत तरी लढतोय. त्या बंदूकधाऱ्याने नेम धरला, ती गोळी बाजी प्रभूंच्या छातीमध्ये शिरली. बाजी प्रभू एका क्षणात खाली कोसळले. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला. त्यांना कळलं हा मृत्यू आहे. एका क्षणासाठी त्यांना तो मृत्यू दिसत होता आणि दुसऱ्या क्षणी त्यांना आठवलं की अजूनही तोफेचे आवाज आलेले नाहीयेत, माझे राजे गडावर पोहोचलेले नाहीयेत, मला मरण मान्य नाही, मला उठावं लागेल, लढावं लागेल. बाजी प्रभू पुन्हा उठले, पुन्हा लढायला लागले. इतकी गोळी लागून सुद्धा, इतके जखमावून सुद्धा पुढचे 1, 2 नाही तब्बल 4 ते 5 तास बाजी प्रभू लढत होते. तोपर्यंत लढत होते जोपर्यंत तोफेचे आवाज येत नाही. शेवटी तोफांचा आवाज आला. बाजी प्रभूंना कळलं माझे राजे गडावर पोहोचलेत. ज्या कामासाठी मी ते लढत होतो ते काम झालंय, माझे राजे गडावर पोहोचलेत. आणि या घटनेनंतर सिद्धी मसूदचं 2,500चं घोडदळ, जे बाजी प्रभू होते, शहीद झालेले मावळे होते, त्यांच्या अंगावरून गेलं. जेव्हा बाजी प्रभूंना घेण्यासाठी आले तेव्हा बाजी प्रभूंचं अखंड शरीर सापडलंच नाही. तुकडे झाले होते शरीराचे. काय म्हणायचं या वेडेपणाला? सकाळी 9ला सुरू झालेले युद्ध संध्याकाळी 6 वाजता संपतं आणि हे लोक लढत राहतात. तर या घटनेबद्दल मी 3 गोष्टी शिकले, जे आपण प्रत्येकाने शिकावी. पहिली गोष्ट, आपण जे ध्येय ठरवतो ना, त्याच्या समोरची आपली कामगिरी नेहमी कमी पडते. आपण म्हणतो की मी खूप केलं. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की मी खूप केलं, तेव्हा बाजी प्रभूंना आठवा, आपल्याला कळेल आपण आपल्या आयुष्यात काहीच नाही केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे नाहीये त्याकडे लक्ष देऊन रडण्यापेक्षा जे आहे त्याचा उत्कृष्ट वापर करा आणि यश खेचून आणा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढून होत नाही, हार मानू नका. कारण लढण्याचा इतिहास आमचा, हरणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, जिंकणं नियतीला शक्यच नाही. महाराजांच्या राज्याभिषेकाची खबर जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. कारण ज्याला कालपर्यंत मी पहाड का चुहा म्हणायचो, तो त्याने आज माझ्या सिंहासनाची खिळे सैल करून सोडलीत, माझं सिंहासन खिळखिळं करून सोडलंय. हाच औरंगजेब त्याच्या शहजाद्याला नक्कीच म्हणाला असेल, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेकर कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगल सल्तनत में शामिल करने का एक ख्वाब देखने वाली मोहब्बत औलत आज ये क्या देख रही है? सिवा ने हमारे नजरों के सामने हमारी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देके उधेड़ के रख दिया है उसने. ये हमारे मामू जान मिर्जा अबू तालिब शाइस्ते खान. बड़ी शर्मनाक बात है शहजादे. शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा. ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़ मराठों के जख्म वन अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए. ये हाफसी फौलाद खान जिसके हथेली पे मिठाई रख के शिवाजी आगरे के कैद खाने से फरार हो गया, सारी मंसूबों को खाक में मिला दिया इसी फौलाद खान ने. लश्कर के साथ जंग छोड़ने वाले करतलब खान, रसूल बेग रज़बानी, मीरा आतिश तरबेत खान, जहां बहादुर खान दोगलताश, खुद रईस फौजी आ रहे हैं, सकाई कैसा सया मुलावत खान, तमाम राजपूत बुंदेल अफगान पठान, सबको शिवाजी
मर्यादे शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत का नाच शराब सिवा को कभी मालूम ही नहीं। शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए, हिंदुस्तान के बड़े चीज खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने अपने आप को बिकने नहीं दिया। हमने लाखों की जागीरों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उसके ऊपर थूक दिया। ये मराठे रुकते नहीं, थकते नहीं है, मराठे झुकते नहीं है, मराठे बिकते नहीं है। खुदा हम खुश नसीब पड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा। महाराजांसारखी दाढी राखणं, कपाला चंद्रकोर लावणं ही हल्लीची रीत आहे, चांगली गोष्ट आहे, पण फक्त बाह्यांगानं महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण बिंबवून घेतली तर ती महाराजांना आदरांजली। उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही। म्हणून महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं, त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती। तर मी आपल्या सर्वांचे जास्त वेळ न घेता इथेच थांबते। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। धन्यवाद। खूप छान असं वैदेही मोरे यांनी भाषण इथे केलेलं आहे, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या। वैदेही आपले शिवाजी महाराजांबद्दलचे ज्ञान आगाध आहे आणि ते सर्वांपरी मांडणे अनन्यसाधारणच। आज आमच्या संस्थेमार्फत आमच्या प्राचार्य सौ डॉक्टर शैलजा दाते मॅम यांना मी विनंती करते की त्यांनी वैदेही यांचा जाहीर सत्कार करावा। धन्यवाद मॅम, धन्यवाद वैदेही। तुम्हाला माहिती आहे का, आपल्या संस्थेमधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खूप मेहनत केली आहे।